तर नमस्कार मित्रांनो, मी आदी पाटील. आज आपण जाणार आहोत घनगडला. तर सकाळी 5:30 वाजता कॉलेजमध्ये बस आली होती आणि आता आपण बसमध्ये बसून निघालो आहोत घनगडच्या दिशेने. एकदा गाडी सुरू झाल्यावर शांत बसतो ते आम्ही कशी. मग काय सुरू झाल्या गाण्याच्या भेंड्या, एकूण एकावर टॉन्ट मारणे आणि या गाण्याच्या भेंड्यांमध्ये नवनवीन प्रकारचे गाणे ऐकण्यास भेटले. गाणे ऐकत ऐकत आपण पोहोचलो म्हणजे गडाच्या पायथ्याशी. पायथ्याला पोहोचल्यानंतर कॉलेजकडनं जी काही नाश्ता पाण्याची सोय केली होती ती म्हणजे इडली आणि चटणी. ती नाश्ता पाण्याची सोय याचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी लाईनीत लागलो होतो. लाईनीत लागून तो नाश्ता घेऊन आता जेवायचं होतं. मग काय आमच्या संदीप महाराजांच्या साक्षीनं देवाचं नाव घेऊन आम्ही इडलीवर पुरेपूर ताव मारला आणि आता सुरुवात केली म्हणजे पायथ्यापासून गड चढायला. तर हळूहळू आम्ही आता गड चढत होतो. थोडासा गड चढणं झाला बी नाही की काही जणांनी स्टॉप घेतला आणि मग त्यांच्याकडले गोळ्या बिस्किटं हळूहळू बाहेर निघण्यास सुरुवात झाली. काही जणांनी तर एवढ्या छोट्या ट्रेकसाठी सुद्धा ग्लुकॉन डी आणली होती आणि ग्लुकॉन डी घेऊन खूपच गड चढण्याचं आव्हानात होती. ह्या गडावर वर काही जास्त बांधकाम वगैरे नाही आहे. हा फक्त एक आम्ही ट्रेक म्हणून या गडावर आलो होतो आणि वर छत्रपती शिवरायांना मानवंदना अर्पण केली आणि गड उतरण्यास सुरुवात केली. इकडं आम्ही गड उतरेपर्यंत शुभम सरांनी आमची खाण्यापिण्याची सगळी सोय करून ठेवली होती. मग काय आता एकदा गाडीचं डिझेल फुल झालं की सगळं खाल्ले पिल्लेलं सगळं आम्ही वाटाणं काढण्याचा प्रयत्न केला. एकदा जी मुळशीपासून सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली तर पार पिंपरी चिंचवड येईपर्यंत कोणी थांबलं नाही आणि संपूर्ण नाच गाण्यांचा आनंद घेत कॉलेजला पोहोचलो. आजच्यासाठी एवढं.